रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। उद्यान विभागाची थकबाकी भरण्यासाठी आणखीन मुदत द्यावी अशी मागणी करत शिवरत्न क्रीडा व शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी शौकत पठाण यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली। मात्र या थकबाकीबाबत कठोर भूमिका घेतलेल्या आयुक्तांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला। यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर आयुक्तांनी शौकत पठाण यांना आपल्या केबिनमधून बाहेर काढल्याची घटना घडली। पोलीस आयुक्तालयाजवळील संस्मरण उद्यानाचे सुमारे 55 लाख रुपये भाडे थकीत असल्याप्रकरणी महापालिकेने यापूर्वी संबंधित संस्थेला नोटीस बजावली होती। 18 मे 2026 रोजी 24 तासाच्या आत थकबाकी भरण्याचा इशारा देण्यात आला होता। यापूर्वी महानगरपालिकेकडून 6 महिन्याची मुदत देण्यात आली होती। या कालावधीत संस्थेकडून 25 लाख रुपये जमा करण्यात आले, मात्र अद्याप सुमारे 30 लाख रुपयांची थकबाकी आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीबाबत विचारणा केल्यानंतर शौकत पठाण हे MIMच्या काही नगरसेवकासह आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते। त्यांनी उर्वरित रक्कम भरण्यासाठी आणखीन मुदत देण्याची मागणी केली। त्यावर आयुक्तांनी 6 महिन्याची मुदत आधीच देण्यात आलेली आहे, अद्याप 30 लाख रुपये थकीत आहेत। संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय उद्यानवरील सील काढले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली। तसेच थकबाकी वसुलीबाबत प्रशासनाला आधी स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे सांगत कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचेही आयुक्तांनी नमूद केले। यानंतर शौकत पठाण यांनी आयुक्तांशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते। त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी त्यांना आपल्या केबिनमधून बाहेर जाण्याचे निर्देश दिले। त्यानंतर त्यांना केबिन बाहेर काढण्यात आले। या घटनेमुळे महानगरपालिका वर्तुळात एकच चर्चा रंगली असून प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।